रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल Bye.
प्रदीप पाटील पुढे बोलतील. रुईकर त्याला सांगतात. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही तुम्ही विश्वनाथ,
विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बरडी काय उणे तुम्हापासी काय उणे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बरडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो
प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषार हरहला या शुभ्रवस्त्रावृता या विना वरदंड मंडित करा या स्वेद पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिर्विदेवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशीसदाड्यापा मनोजवं मातुल्यवेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत्मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुठीधराळी कारुण्य सिंधो भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी दुजी उपमाना डळेची लोकी स्वय श्री हरी आपकू सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म जीवा जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीची केली न त्यागी ती दिव्य लोकाशी मस्तका हे पायावर मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या महायोग पीठी तटी भीमरथ्या वरम पुंडलिकाय धातुं मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा
पाळणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुल्या तुमचे अवदान धाई तुम्ही म्हणाल ते होई ऐशी वक्तृत्व कहुनाये झेने रिझा तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये भागपुरी तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडेलो बराडी अभंग जगद्गुरु वैराग्यमूर्ती श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी स्तुती भगवंताची महादेवाची स्तुती आणि मागणी सुद्धा केली आहे. म्हणजे हा संयुक्त अशा प्रकारचा मागणी आणि स्तुती अशा प्रकारचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज या अभंगामध्ये तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ तुम्ही विश्वाचे नाथ अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर सगळ्यांचे असणारा तुम्ही चालक अशा प्रकारचे आहात आणि मी दीन अपराधी अनाथ अशा प्रकारचा आहे अज्ञानी आहे आणि या अनाथाला या अपराध्याला या अज्ञानी जीवाला तुम्ही कृपा करा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी कृपा थोडी करा थोडी केली काय जास्त केली कृपा म्हणजे कृपाच कृपा केली कराल ते थोडी पाया पडिलो बराडी बराडी म्हणजे वराडी म्हणजे आमंत्रणाची माणसं असतात वराड आमंत्रणात असते बराडी म्हणजे बिन आमंत्रणाची पाया पडिलो बराडी काय एवढे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी तुमच्यापाशी काय गुन्हा आहे तुम्ही त्रिभुवनाची सत्ता तुमच्याकडे अशा प्रकारची अलौकिक सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे कुटुंब अकर्तुम अन्यथा कुटुंब शक्तीनं परिपूर्ण अशा प्रकारचे तुम्ही भगवंत आहात आणि संतुष्ट होण्याची माझी अल्पशी अशा प्रकारची भावना जास्त नाही थोडं जर तुम्ही या ठिकाणी दिला तर मी त्याच्यामध्ये संतुष्ट राहणार आहे मी तो अल्पची संतोषी आणि देवा असं करा एक महत्वाची गोष्ट जे प्रेम अशा प्रकारचं आहे महत्वाचं देवाला काही देता येईल मात्र प्रेमनी माणसं भेटतच नाही देवाला हाची दुष्काळ तयार थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार हाय याचा फार दुष्काळ हे प्रेमी माणसं असं वरपंग पुष्कळ भेटतात मात्र अंतरातून त्या ठिकाणी प्रेम भगवंतावर करणार म्हणून तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मला प्रेम दे का म्हणे देवा
प्रेम भातुके त्या प्रेमाचा हे काय खाऊ काय जे आहे ते माझ्याकडे पाठवा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. हा अभंगाचा संक्षिप्त भावार्थ आहे. आता आपल्याला नियोजित वेळामध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा करायची आहे. त्यानंतर कीर्तन बोलल्यानंतर शक्तीचा कार्यक्रम आहे. आता 4:30 पर्यंत या ठिकाणी आपण सेवा करू. जास्त नाही, एका घंट्यामध्ये सेवा आटपून घेऊ. भगवंताचं चिंतन करण्यापूर्वी किंवा अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं आवश्यक आहे. आज या ठिकाणी महान मोठा पर्वकाळ अशा प्रकारचा आहे. महाशिवरात्री हा मोठा पर्वकाळ आणि या पर्वकाळाच्या दिवशी कीर्तनाची सेवा सगळ्या मायबापाच्या या ठिकाणी आशीर्वादानं कृपेनं माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे ही वेळच फार साधली महाराज. कारण कुंभमेळ्याचा पर्वकाळ आणि त्यातल्या त्यात महाशिवरात्रीचा पर्वकाळ आणि या पर्वकाळामध्ये तुम्ही इथं सर्व श्रोते जण येऊन बसणं साधना हा पर्वकाळ. त्याच्यानं ही भजनी मंडळी हे मृदंगाचार्य स्तोत्रवर्ग आणि कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी ही संधी मिळाली. ही फार बरीही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. ही वेळ अशा प्रकारची साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा वळवंता. तसा हा पर्वकाळ साधला आहे. आणि या पर्वकाळामध्ये पूजेच्या दिवसाची महाशिवरात्रीच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. धन्यवाद सर्वांची. या ठिकाणी मी आभार मानतो. आणि बरेच पर्वकाळ आहेत आणि हे पर्वकाळ महाशिवरात्रीतून ओवाळून टाकावं. ते कोणते कोणते पर्वकाळ असं. कारण या ठिकाणी महाराज सर्व या सप्त्यामध्ये महाराजांनी महादेवाविषयी बोललेलं आहे. शिजल्यावरही जाळ. आता सगळं शिजलेलं आहे. आतापर्यंत महादेवाचं काही शिल्लक बोलण्याचं ठेवलंच नाही. तू काय बोलतोस म्हणजे झालं आता. विठ्ठल बरेच पर्वकाळ अशा प्रकारचे आहेत. मी थोडे पर्वकाळ सांगून हे शिवरात्री ओवाळून कसे टाकून किती शिवरात्र महान श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी सांगतो. सांगलेले हातापर्यंत जणांना तरी महत्वाची गोष्ट सांगावंच लागते. सांगणंच आवश्यक आहे. मनुष्याशी पर्वकाळ. मनुष्याशी पर्वकाळ जन्मताशी एक वेळ. माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ ती पवित्र. माता पित्याचा अंतकाळाची वेळ ही फार असणारी पर्वकाळाची वेळ आहे महाराज. पर्वकाळ आहे हा. तसंच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात. सोम सूर्य ग्रहणे येऊनी करती पार्वणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. आई वडिलाच्या मृत्यूचा दिवस फार महत्वाचा पर्वकाळाचा दिवस आहे. सोम सूर्यग्रहणे सूर्यग्रहण चंद्रग्रहण हा पर्वकाळ आहे. तसेच 15 दिवसाला महाराज एकादशी हा सुद्धा पर्वकाळ आहे. सर्व पर्वकाळाची श्री एकादशी पै माझी. जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी.
सर्व पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी. जो व्रत एकादशीचं नेमानं अशा प्रकारचा करतो मी त्याच्या घरी नांदतो. आणि सर्व पर्व काळामध्ये अशा प्रकारची श्रेष्ठ एकादशीचा पर्व काळ. तसाच द्वादशी पर्व काळाच आहे महाराज. पर्व काळ द्वादशी दिलेली सामुग्री आम्हाशी. पर्व काळ द्वादशीचा आहे, पर्व काळच आहे. तसेच वर्षातून 4 पर्व काळ येतात. पर्व काळ सांगतो 4 पर्व काळ. गुढीपाडवा पर्व काळ आहे ना. गुढीपाडवा आमोशा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा हा पर्व काळ आहे. अक्षय तृतीया पर्व काळ आहे. विजयादशमी दसरा हा पर्व काळ आहे. आणि दिवाळीचा हा सुद्धा त्या ठिकाणी पर्व काळ. हे वर्षातून 4 पर्व काळ येतात. तसेच 3 वर्षाला असणारा एक पर्व काळ येतो. त्याला काय म्हणतात? पुरुषोत्तम मास. कोणी मलमास म्हणते, कोणी धोंड्याचा महिना म्हणते. 3 वर्षाला येणारा हा पर्व काळ. आणि 12 वर्षाला येणारा पर्व काळ त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. सध्या चालू आहे. प्रयागराज येथे महान अशा प्रकारचा कुंभमेळा चालू आहे. 12 वर्षाला तर पर्व काळ येते. मात्र यावर्षी विशेष 144 वर्षानंतर हा पर्व काळाचा योग आलेला आहे असं शास्त्र सांगत आहे. म्हणून हा एक पर्व काळ आहे महाराज. 12 वर्षाला पर्व काळ. हे कोण्या ठिकाणी? हे कुंभमेळे कोण्या ठिकाणी येतात? काल महाराजांनी सांगितलं. हरिनाथ महाराज ताटे यांनी सांगितलं प्रयागराज या ठिकाणी एक कुंभमेळा होतो. नाशिक या ठिकाणी एक होतो. आणि उज्जैन महाकालेश्वर उज्जैन आणि हरिद्वार या 4 ठिकाणी कुंभमेळा. हा एक पर्व काळ 12 वर्षाला येणार. आणि 60 वर्षाला एकदा पर्व काळ येतो. त्याला काय म्हणतात? कपिलाची षष्ठी. 60 वर्षाला पर्व काळ. कपिला षष्ठी विठ्ठल. कपिला षष्ठी आणि महोदया गजछाया ग्रहण एवढे पर्व का शिवरात्रीहून ओवाळून टाकावे नाही. आतापर्यंत मी जेवढे पर्व काळ सांगितले तेवढे या महाशिवरात्रीहून ओवाळून टाकावं. एवढी महाशिवरात्र श्रेष्ठ आहे. एवढा पर्व काळ या ठिकाणी लागलेला आहे. आणि या पर्व काळाच्या दिवशी सर्व श्रोत्र मंडळी या ठिकाणी बसते. फार भाग्यवान आहे. आम्हाला या पर्वकाळाच्या दिवशी कीर्तनाची सेवा मिळाली. तुम्हाला भजनाचा योग आला. सगळ्याला या ठिकाणी नामचिंतनाचा योग आलेला आहे. फार मोठी काय सुवर्ण संधी आपल्याला लाभलेली आहे म्हणायला हरकत नाही. विठ्ठल. आपला हा संप्रदाय वैष्णव संप्रदाय अनादी आहे महाराज. अनादी. याला अनादी का म्हटलेलं आहे? मूळ अनाथापासून असणारा याची सुरुवात झालेली आहे. मूळ अनाथापासून म्हणजे आदिनाथ. मूळ नाथापासून सुरुवात झालेली आहे म्हणून याला काय म्हणतात? आदिनाथ. आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्राला दले स्थिती
किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मूळ आदिनाथापासून सुरुवात झाली म्हणून याला अनादी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. हा आपला संप्रदाय कसा आहे? अनादी आहे. आणि हा संप्रदाय मोठ्यानं स्वीकृत केलेला आहे. मोठ्यानं म्हणजे मोठे कोण आहेत? शंभू महादेव यांनी स्वीकृत केलेलं आहे महाराज. कारण वैष्णव संप्रदायाचे गुरु कोण म्हटलं तर, वैष्णव संप्रदायाचे गुरु कोण म्हटलं तर महादेव आहे. महादेव गुरु होनी शंकर उपदेश करी सत्वर. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी या संप्रदायाचे शिरोमणी आहे. आधार्यू ज्याला म्हणतात, मुख्य या वैष्णव संप्रदायाचे गुरु शंभू महादेव आहे. या आपल्या भारत देशामध्ये पुष्कळ संत झाले, पंत झालेत महाराज. नाथ संप्रदायाचे आधार्यू कोण आहेत? नाथ संप्रदायाचे ज्ञानोबा आहे. दत्त संप्रदायाचे मुख्य कोण आहेत? एकनाथ महाराज आहेत. चैतन्य संप्रदायाचे मुख्य कोण आहेत? जगद्गुरु तुकोबार आहे. शैव संप्रदायाचे कोण आहे? महादेव आहे. आणि हे सर्व संप्रदाय वैष्णव संप्रदायामध्ये मिसळलेले आहेत, म्हणजे वैष्णव संप्रदायाचेच आहेत. आणि या सर्व वैष्णव संप्रदायाचा गुरु असणारा महादेव आहे. विठ्ठल तसेच आपला संप्रदाय सर्व ग्रंथ स्पर्शी आहे महाराज. हा संप्रदाय सर्व ग्रंथ स्पर्शी आहे. पूर्ण जेवढे जगामध्ये ग्रंथ असतील त्या ग्रंथाचा स्पर्श आपल्या संप्रदायाला आहे. नाथ महाराज आपल्या मुख्य असणारे काय 3 ग्रंथ आहेत आपले संप्रदायाचे. 3 ग्रंथ. एक ज्ञानेश्वरी, दुसरा भागवत आणि तिसरा तुकोबारांची गाथा. 3 ग्रंथ अशा प्रकारचे श्रेष्ठ आहे. भागवत हे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोण लिहिला? ज्ञानेश्वर महाराज. आणि भगवत गीतेवर टीका अशा प्रकारची त्यांनी केली.
आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबाराने लिहिला. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी. गीता देवी शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी. सचिदानंद बाबा दरे लेखको झाला. महाराज या भगवद्गीतेवर संस्कृतात असणारी ही भगवद्गीता मराठीमध्ये 56 भाषेचा केलासे गौरव भवा नवीना भाऊ भारली. याच्यामध्ये 56 भाषा आहेत म्हणून आपल्याला थोडी कठीण जाते ज्ञानेश्वरी समजा. 56 भाषा आहेत. भगवद्गीतेवर टीका करून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. नाथ महाराजांनी भागवत अशा प्रकारचं लिहिलं. कशावर टीका केली महाराज? व्यासाने 12 स्कंदाचं भागवत लिहिलेलं आहे. व्यासाने 12 स्कंदाचं भागवत लिहिलेलं आहे. त्या 12 स्कंदाच्या भागवतामधल्या एकादश स्कंदावर नाथरायाने टीका केली. ते काय आहे? एकनाथी भागवत आहे. होता कृपा विठ्ठल जनार्दनाची कृपा, दत्तात्रयाचा प्रसाद, रामायण भागवत निजात्मबोध अशा प्रकारचा ग्रंथ असणारा त्या ठिकाणी नाथरायाने केला. आणि जगद्गुरु तुकोबारायाने गाथा केली. ही गाथा कशाच्या आधारे केली? तर पूर्ण ग्रंथाचा आधारित असणारा ग्रंथ आहे. सगळेच ग्रंथ त्याच्या नव्हे. वेदांचे 4 वेदांचे करुणी विवरण अर्थ गहन काढीनला. 4 वेदांचा अर्थ पूर्ण असणारा तुकोबराच्या गाथ्यामध्ये नव्हे नव्हे. याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे तुकोबराची गाथा म्हणजे पंचम वेद अशा प्रकारचं पंचम वेद गाथा सांगितलेलं आहे. तुकोपनिषद गाथा त्याला अशा प्रकारचं म्हणतात. विठ्ठल 4 वेद 6 शास्त्र 11 पुराण हे सगळे शास्त्र या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये आलेले आहेत महाराज. म्हणून वैष्णव संप्रदाय सर्व ग्रंथ स्पर्शी आहे. वैष्णव संप्रदाय भेदरहित आहे. भेदरहित कोणाचाच भेद करीत नाही. रात्रीच महाराजांना सांगितलं हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठण. भेद काशी नाळ एक वेलांटी चाड उजवी वाम भाग तुका म्हणे एकची अंग. भेद नाही महाराज. भेद रहित अशा प्रकारचा हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल विष्णुमाया जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म भेदा भेद गमा मंगळ. ऐकादी तुम्ही भक्त भागवत करावती हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सुरेश्वर पूजनाची. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पाही. आपल्या महादेवामध्ये आणि विष्णूमध्ये
शिवस्य हृदय विष्णू, विष्णूस्य हृदय शिवा. शिवाचं हृदय म्हणजे विष्णूचं हृदय आहे, विष्णूचं हृदय म्हणजे शिवाचं. ह्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेद नाही महाराज. भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा, करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा. महाराज, दोघांचा भेद करायचा नाही. कारण महादेव रामाचा असणार, महादेव रामाचा जप करतो, राम काय करतो, महादेवाची असणारी पूजा करायची. ठोबा रुक्माई भजन घेऊन आपल्याला महाशिवरात्रीची कथा सांगायची. विजय पाटील चव्हाण नायगावकर, विजय पाटील चव्हाण नायगावकर या सद्भक्ताकडून आपल्या सप्ताहासाठी 51,000 रुपये नगदी स्वरूपामध्ये या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे. दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभारी आहोत. परमार्थात तर भेद करायचा नाही, पुष्कळ बोलायचं काय, मी आवडतं घेतो. परमार्थात तर भेद करायचा नाही, मात्र संसारात मध्ये सुद्धा भेद करायचा नाही. मला संसारामध्ये सुद्धा भेद करायचा नाही. लग्न झालेलं, आपल्या मुलाचं लग्न झालेलं असावं किंवा आपल्या मुलीचं लग्न झालेलं असावं, आणि लग्न झाल्यानंतर जावाई आपल्या घरी येतो. जावाई आल्यानंतर मग ते जावाई आणि लेक मोटरसायकलीवर येतो. मोटरसायकलीवर दोघं बसून जातात. त्यावेळेस त्या पुरीची माय काय म्हणते, काय लक्ष्मण नारायणाचा जोडा दिसत आहे सुंदर, किती लक्ष्मण नारायणासारखा जोडा सुंदर दिसत आहे असं म्हणते. आणि म्हणू द्या की हो, चांगली गोष्ट आहे, मात्र असंच शेवटपर्यंत ठेवावं की नाही. पोराचं लग्न झालं, सून आली, मग त्यानं गाडीवर घेऊन आला आपल्या पत्नीला. त्यावेळेस म्हणावं की काय लक्ष्मी नारायणासारखा जोडा घरी आला म्हणावं की नाही. आमच्या काळामध्ये असं नव्हतं. माय हे भेद झाला ना, हे काय असा संसारातही भेद केला. किंवा आपली मुलगी एखाद्या घरी दिल्याबरोबर त्या माईला वाटते जावाई मुठीत राहावं माझ्या लेकीच्या, आणि पूर्ण कारभार माझ्या लेकीनं करावं त्या घरी. आणि सून आल्यानं तसंच वाटत की नाही. सून आल्यानं पूर्ण कारभार घेतला आणि बायकोच ऐकू लागल्यानं मग काय म्हणते बाबा, सगळ्याला माहित आहे काय म्हणते ती. विठ्ठल भेद अशा प्रकारचा करायचा नाही मला. आणि भेद केला तर काय होते, एखाद्या वेळेस फजिती होते. असंच यात्रेला ती सासू सासरे गेले होते आणि यात्रा करून आले.
आणि त्याला काही मावंद वगैरे करायचं, सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे. आणि पोराला सत्यनारायणाला त्या ठिकाणी पूजेसाठी बसविलं महाराज. आणि त्या पोराची बायको कुठे गेलती? माहेरी गेली. मग सत्यनारायण आहे, आपल्या इथं मावंद आहे, जेवण आहे, सुनाला घेऊन येऊ की नाही? आणलं नाही महाराज. देवबापा त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि पूजेला पोराला बसविलं. देवाची पूजा जोडप्याने करायची असते. आणि लक्ष्मीला बोलवा की पोराबरोबर सुनबाईला बोलवा. तिने सुनबाई माहेरी आहे नाही. मग सुपारी घ्या आणि सुपारीची पूजा करा. म्हणजे आता त्या सुनेच्या ऐवजी काय करा? सुपारी ठेवा आणि तिची पूजा करा. देवबापाला काय करायचं? सुपारीची पूजा केला. देवबापा गेला महाराज दक्षिणा घेऊन. काही 8-15 दिवसाला आजारी पडली ती. आजारी पडल्यानंतर मग फोन करायला लागली सुनबाईला, मी आजारी आहे, घरी स्वयंपाक करायला कोणी नाही आणि ये बरं. सुपारीला सांगा की म्हणली स्वयंपाक करायला. पूजेला म्हणताना मजाऐवजी सुपारी जमते आणि स्वयंपाकाला सुपारी जमणार. विठ्ठल असा भेद केला तर अशी फजिती होते महाराज. म्हणून आपला संप्रदाय भेदरहित अशा प्रकारचा आहे. आणि हा संप्रदाय उद्धारक आहे महाराज. उद्धारक कलियुगी उद्धार हरीच्या ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि हा संप्रदाय समन्वय काय समावेशक आहे, सगळ्याला सामावून घेणार आहे. या रे या रे
क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार नारी न बाळे नारी नर आदी करोनी विषाही सगळ्याला या ठिकाणी मोकळी काही महाराज असा असणारा आपला संप्रदाय आहे. हा संप्रदाय आपला वेद बोधित आहे महाराज, वेद बोधित आहे. वेद मार्ग मुनी गेले मार्ग चाली. मार्ग मुडी गेली तिची मार्ग चालिलो चालता धनुर्धरा खा. हे नकळीची विषयांदा उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंगाकार हरपलो. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. अशा प्रकारचं महाराज वेदाच्या मार्गानं अशा प्रकारचं जाणारा वेद बोधित असणार आहे. आणि या संप्रदायाला फल आहे ना, फल आहे, फल आहे याला. जयाने घातली मुक्ती मुक्तीचं भांडार खोललेलं आहे असं फळ आहे महाराज. मुक्ती आहे म्हणून. आणि या सगळ्या संप्रदायाचा महान वैष्णव सद्गुरू अशा प्रकारचा शंभू महादेव आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मागणी त्या ठिकाणी मागतात तुकोबरायकडे. काही वेळेस महाराज मागणाराही लहान असतो आणि देणाराही लहान असतो. मागणाराही लहान आणि देणाराही लहान. नागव्यापाशी उघड गेलं रासोल हिवानं मेलं म्हटल्यासारखं महाराज मागणाराही लहान देणाराही लहान. ना तरी सर्व राटले राणिया दुःखी दुःखी भेटले बांज फुली फुलले झाड जैशी. काही वेळा मागणारा लहान असतो देणारा मोठा असतो. मागणारा लहान द्रोबा उपमन्यू लहान आहेत महाराज आणि शंभू महादेव मोठे आहेत. आणि काही वेळेला आता प्रमाण देत बसणार मी थोडक्यात सांगतो. काही वेळेला मागणारा असणारा मागणारा मोठा असतो मागणारा आणि देणारा लहान असतो. मागणाराच मोठा असतो आणि देणारा लहान असतो. कोण आहे? वामन अखिलकोट ब्रह्मांड नाही. सगळ्यापेक्षा त्या ठिकाणी परमात्मा मोठा आणि तो बळीच्या द्वारातून मध्ये मागा गेला. बळी लहान आहे. मागणारा काही वेळेस मोठा असतो आणि देणारा लहान असतो. वामन आणि बळी. आणि काही वेळा मागणाराही मोठा देणाराही मोठा आणि मागण्याचा विषयही मोठा आहे. या ठिकाणी मागणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराय. कोणापुढे मागत आहेत? शंभू महादेवापुढे. मागण्याची काय त्या ठिकाणी इच्छा आहे तर पहिल्या चरणामध्ये तुम्ही विश्वनाथ
विश्वनाथ जगाचा नाथ या आपल्या जगती तलावर पाणी किती आहे, जमीन किती आहे महाराज? पाणी शास्त्रामध्ये पाणी 71% सांगितले आणि 29% जमीन सांगितली. आता घागरभर पाणी आहे आणि एवढं ढेकूळ टाकलं घागरीमध्ये, एवढं मातीचं ढेकूळ टाकलं तर ते ढेकूळ कसं होते महाराज? पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाते. 71% पाणी आणि 29% जमीन पाण्यामध्ये विरघळून का जाईना? आणि का जात नाही? याचं उत्तर असं आहे, वही माझ्या लक्षात येत नाही. कारण या पृथ्वीच्या खाली असणारी